हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे लाल साडीचं वचन. प्रत्येक घरात काहीतरी गुपितं दडलेली असतात. काही दारामागे, काही मनामागे आणि काही एका लाल साडीच्या घडीत. ही तशीच कथा आहे एका आईची, तिच्या मुलीची आणि त्या लाल साडीची. ती रोज गच्चीवर वाऱ्यात डोलत राहायची, पण तिचा मालक मात्र परत कधीच दिसत नव्हता. कोल्हापूरच्या उपनगरात सुनीता देशमुखांचं घर. साधं पण नीटनेटका संसार. नवरा शरद बाबू रिटायर्ड झालेला बँकेचा मॅनेजर. 2 मुली, रेश्मा आणि मानसी. रेश्मा मोठी, हुशार, हट्टी आणि जरा आपल्या जगात राहणारी. मानसी लहान, आईची लाडकी, साधी, भोळी. सुनीताबाई रोज सकाळी उठून देवाला नमस्कार करत, सगळ्यांसाठी चहा बनवत आणि मग गच्चीवर कपडे वाळत घालायच्या. पण प्रत्येक वेळी त्या कपड्यांमध्ये एक लाल साडी वेगळी टांगायच्या. ती लाल साडी कुणीच वापरत नव्हतं, तरीही ती रोज गच्चीवर असायची. मानसीने अनेकदा विचारलं होतं, आई, ही लाल साडी तू दररोज का वाळत घालतेस? आई हसली होती. अगं, ही आपली सवय झाले. पण तिच्या हसण्यात एक लपलेली वेदना होती, जिचं उत्तर कुणालाच ठाऊक नव्हतं. रेश्मा कॉलेजच्या शेवटच्या वर्षी होती. ती सुंदर होती, आत्मविश्वासू होती आणि थोडी बंडखोरही. त्या काळात तिच्या कॉलेजमध्ये एक मुलगा यायचा, आदित्य परांजपे. शहरातल्या मोठ्या बिल्डरचा मुलगा. स्मार्ट, बोलका आणि मोहक. रेश्मा आणि आदित्यची ओळख झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. शरद बाबूंना ते पसंत नव्हतं. त्यांना वाटायचं, तो मुलगा तुझ्याशी खेळतोय रेश्मा. त्याच्या जगात आपल्यासारख्यांसाठी जागा नाही. पण प्रेमात पडलेली मुलगी कोण ऐकते? एके रात्री घरात वाद झाला. शरद बापू रागाने म्हणाले, जर तू त्या मुलाशीच लग्न करणार असशील तर इथून निघून जा. त्या रात्री रेश्मा रडली, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरात नव्हती. फक्त तिच्या खोलीत ठेवलेली ती लाल साडी होती, जी आईने तिच्या लग्नासाठी ठेवली होती. त्या साडीच्या जवळ एक छोटं पत्र. आई, मी माझ्या प्रेमाच्या मागे चालले. तुझा आशीर्वाद दे. एक दिवस परत येईन. त्या दिवसानंतर रेश्मा परत आली नाही. आदित्यचं कुटुंब परदेशात गेलं. त्याचा पत्ता मिळाला नाही, पण आईने हार मानली नाही. ती लाल साडी रोज धुवायची, वाळत घालायची, जणू काही तो दिवस परत यावा, ज्या दिवशी ती साडी रेश्माच्या अंगावर असेल. 15 वर्ष झाली. मानसीचं लग्न झालं, ती सासरी गेली. शरद बापू गेल्या 2 वर्षापूर्वी हृदयविकाराने गेले. आता फक्त सुनीताबाई आणि ती लाल साडी उरली होती. शेजारी विचारायचे, सुनीताताई, ही साडी कोणाची? रोज का टांगता? ती फक्त म्हणायची, ही माझ्या लेकराची आहे. ती परत आली की तिच्या अंगावर चढवेन. कधी ती गच्चीवर उभी राहून साडीला स्पर्श करायची, जणू ती मुलीच्या केसांना हात फिरवते. वाऱ्याने साडी उडायची आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायचं. एके दिवशी दुपारी दरवाजावर बेल वाजली. समोर एक स्त्री उभी होती, सुमारे 30 वर्षांची. डोळ्यात वेदना आणि चेहऱ्यावर घाबरलेपण. मी इथे राहणाऱ्या सुनीता देशमुखांना भेटायला आले. आईने दरवाजा उघडला आणि ती स्त्री पाहतच राहिली. कोण हवंय तुला? मी रेश्मा नाहीये, पण रेश्माच्या नावानं आले. सुनीताताई थबकली. ती स्त्री म्हणाली, माझं नाव माया. मी त्या रेश्माची मुलगी आहे. आई माझ्याशी बोलायची, पण 2 वर्षापूर्वी तिचा अपघात झाला. ती वाचली नाही. मरायच्या आधी मला एक पत्ता दिला. आईच्या पायाखालची जमीन सरकली.
तू माझी नात? माया खाली बसली. ती रोज तुमच्याबद्दल बोलायची. म्हणायची माझी आई रोज लाल साडी वाळत घालते. एक दिवस मी तिच्या कुशीत परत जाईन. पण ती जाऊ शकली नाही म्हणून मी आले तिच्या जागी. आईने तिला मिठीत घेतली. पहिल्यांदाच 15 वर्षांनंतर तिला त्या लाल साडीचा अर्थ पुन्हा समजला. ती फक्त कपडा नव्हती, ती प्रतीक्षा होती, प्रेम होतं आणि आईचं वचन होतं. त्या संध्याकाळी गच्चीवर पुन्हा कपडे वाळत घातले गेले. पण यावेळी ती लाल साडी तिथे नव्हती. ती सुनीताबाईंनी मायाला दिली होती. ही तुझ्या आईची होती. ती परत आले तुझ्या रूपात. मायाच्या डोळ्यात अश्रू, पण ओठांवर हसू होतं. ती साडी अंगावर घेताना म्हणाली. आई म्हणायची, साडीचा रंग प्रेमासारखा असतो, तेजस्वी, पण जपावा लागतो. आज कळलं ते खरं आहे. गच्चीवर फक्त वाऱ्याचा आवाज होता, पण सुनीताबाईंना वाटलं कुणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालं, आई, मी आले. त्या दिवसानंतर गच्चीवर कधीच लाल साडी दिसली नाही. पण प्रत्येक संध्याकाळी सुनीताबाई गच्चीकडे बघायच्या आणि हलकं हसायच्या. कारण आता साडीचं वचन पूर्ण झालं होतं. आईचं प्रेम आणि मुलीचं अस्तित्व दोन्ही त्या वाऱ्यात मिसळून गेलं होतं. कधी-कधी प्रतीक्षा हीच खरी प्रेमाचं खरं रूप असतं. लाल साडी फक्त एक कपडा नव्हता, ती आईच्या हृदयाचं प्रतीक होती, ज्यात प्रेम, अपराधभाव आणि आशा सगळं गुंफलेलं होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.